आणखीन काही जण येणार आहेत, तोपर्यंत आपण कार्यक्रमाला सुरुवात करून घेऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. वैशिष्ट्य कलागुणांचा अधिपती विघ्नांच्या गजाननाला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं उपस्थितांचं सहर्ष असं स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मकर संक्रांत आणि हळदी कुंकू असा हा दुहेरी कार्यक्रम आज इथे आपण आयोजित केलेला आहे. भारतीय संस्कृती म्हटला की त्या संस्कृतीमध्ये अनेक सणवार आले. गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, तुलसी विवाह आणि त्यानंतरचा नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. आणि ही संक्रांत म्हटली की आमच्या बायकांची लगबग सुरू होते ती नटण्याची आणि थटण्याची. मग त्याच्यामध्ये तिळगुळ वाटणं आलं, हळदी कुंकू आलं, वाण देणं आलं, अशी आमची प्रथा, परंपरा, रूढी जपणारे हे सगळे सण आहेत. तर अशा या सणानिमित्त आपण सगळेजण मैत्रिणी एकत्र जमलेलो आहोत. आमची संस्कृती इतकी सुंदर आहे ना की या संस्कृतीमुळे आपण एकमेकांना आपल्या एकमेकांचे विचार, एकमेकांचं वैचारिक दृष्टिकोनातून आपण एकमेकांच्या संगतीत येतो, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतो आणि यामुळे कुठेतरी आपली परंपरा जपली जाते. बघा, तिळगुळ घ्या गोड बोला हे सुरुवातीला आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला ह्या संक्रांतीलाच म्हणतो. याचं कारणही खूप वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलाच विषय आहे. तीळ आणि गूळ या तिळगुळ हे दोन्ही उष्ण पदार्थ असल्यामुळे आता सध्या कमालीचा गारठा आहे. या गारठ्यातून थोडीफार उष्णता आपल्याला मिळावी या दृष्टिकोनातून तिळगुळ देऊन आपण हा सण साजरा करतो. बघा, नाते तुमचे आमचे हळुवारपणे जपायचे, नाते तुमचे आमचे हळुवारपणे जपायचे, तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ बनायचे, तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ करायचे. अशा या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्यांना तिळगुळ घ्या गोड बोला. तर कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. या सुरुवातीच्या मध्ये मी आणखीन थोडी माहिती सांगत जाईन. हा कार्यक्रम, याचा उद्देश काय आहे आणि आपण इथं का जमलेलो आहोत. बघा, इतका वेळ काढून इतका वेळ आपण सजण्या